निवडणूक आयोगात खरं तर आम्हाला ज्या बूथवर शंका होती, असे बरेच बूथ होते, पण त्यातले एक 10 बूथ आम्ही दिले होते. आम्हाला साधारण अपेक्षा अशी होती की व्हीव्हीपॅटच्या त्या ठिकाणी चिठ्ठ्या ह्या मोजल्या जातील, परंतु नंतर आम्हाला सांगण्यात आलं की मॉकपोल हा तुम्हाला त्या मशीनचा देऊ आणि 45 दिवसाच्या नंतर देऊ, आम्हाला निवडणूक आयोग परवानगी देईल, असं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. बघू आता सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, त्याच्या संदर्भात आम्ही काही वकिलाशी बोललोय की त्यांनी आम्हाला मॉकपोलच्या बरोबर आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठ्या देखील व्हीव्हीपॅटच्या मोजून द्याव्यात, असा एक निकाल आल्याचं काल आम्हाला समजलंय. तो निकाल आम्ही काढून परत एक अर्ज निवडणूक आयोगाकडे देऊ. बघू निवडणूक आयोग काय करतोय. तर तुमच्या अर्जावरती दखल घेतली जाईल तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? असं आहे की संविधानाच्या मार्गानं कायदेशीर लढाई करणं, जो काय कायद्याने आम्हाला अधिकार दिला ते करणं काम आहे. आणि दुसरं आम्ही लोकात जातोय, तर लोकच आमच्यापेक्षा जास्त दुःखात लोक आहेत की असा निकाल कसा लागला, हे लोक सर्वसामान्य जनतेलाच मान्य नाही. आणि आज सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे की ह्या सरकारनं, हे काय लोकांचं सरकार नाही, हे ईव्हीएमचं सरकार आहे. आणि मार्केटवाडीच्या लोकांना का मतदान करू दिलं नाही, आज गावातल्या पारावर बसणारा प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.